नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी बेरीज बिनहक्काची हा घटक पाहणार आहोत। आपण मागील इयत्तेमध्ये एक अंकी संख्येची बेरीज, दोन अंकी संख्येची बेरीज ही उदाहरणे पाहिली आहेत। आता आपल्याला इयत्ता तिसरी मध्ये पुन्हा एकदा एक अंकी संख्येची काही उदाहरणे दिली आहेत। बघा, टोनीकडे प्रत्येकी 100 मणी असलेले 3 बटवे आहेत आणि सोनूकडे 5 बटवे आहेत। एकूण बटवे किती असे विचारले आहे। प्रत्येक बटव्यावर श असे लिहिले आहे, म्हणजे एका बटव्यात 100 मणी आहेत। एकूण 5 अधिक 3 बरोबर 8 बटवे आहेत आणि प्रत्येक बटव्यात 100 मणी आहे, म्हणजेच 8% मणी आहेत, म्हणून 800 मणी आहेत। आता खाली एक उदाहरण दिले आहे। टोनीजवळ 100 रुपयाच्या 2 नोटा आहेत, 10 रुपयाची एक नोट आहे, 1 रुपयाची 5 नाणी आहेत। तसेच सोनूजवळही 100 रुपयाची एक नोट, 10 रुपयाच्या 3 नोटा आणि 1 रुपयाचे 2 नाणे आहेत। हे आपण उदाहरणे तयार करून घेणार आहोत। 100 रुपयाचे टोनीजवळ 2 नोटा आणि सोनूजवळ 1 नोट आहे। 10 रुपयाचे टोनीजवळ 1 नोट आणि सोनूजवळ 3 नोटा आहेत आणि 1 रुपयाचे टोनीजवळ 5 नाणी आणि सोनूजवळ 2 नाणी आहेत। अशा प्रकारे आपण उदाहरणे तयार करून घेतली आहेत, ती आता आपण सोडवणार आहोत। बघा, सुरुवातीला 100 रुपयाच्या नोटा पाहू। 2 अधिक 1, त्या 2 मध्ये 1 मिळवल्यास 3 मिळतात, म्हणजे दोघांकडे मिळून 3 नोटा होत्या। 10 रुपयाच्या नोटा 1 अधिक 3 बरोबर 4, म्हणून दोघांकडे मिळून 4 नोटा होत्या आणि 5 नाणी अधिक 2 नाणी मिळून 7 ही संख्या मिळते, म्हणजे दोघांच्याकडे मिळून 7 नाणी होती। विद्यार्थी मित्रांनो, एक अंकी संख्येचा सराव आपल्याला इयत्ता पहिलीमध्ये आणि दुसरीमध्ये झालेला आहे, त्यामुळे आपण ती उदाहरणे पटकन सोडवली। आता आपण पाहूया 2 अंकी संख्येची बेरीज। 2 अंकी संख्येची बेरीज करताना आपण एकक आणि दशक असे मांडून घेणार आहोत। एककाच्या घरात 4 आणि दशकाच्या घरात 5 मांडले असता 54 ही संख्या मिळते, प्लस 20 4 मध्ये 0 मिळवला असता 4 ही संख्या मिळते आणि 5 मध्ये 2 मिळवला असता 7 मिळतो, म्हणजेच 54 प्लस 20 ची बेरीज केली असता आपल्याला 74 ही संख्या मिळते। मुलांनो, आता आपण याच संख्येचा क्रम बदलून पाहूया। 20 ही संख्या वरच्या बाजूला मांडूयात आणि 54 ही संख्या आपण खाली मांडूयात। 0 आणि 4 यांची बेरीज 4 येते आणि 2 आणि 5, 5च्या पुढे 2 गरम मोजायची, 6 7 बेरीज 7 येते, म्हणजे आपल्याला 74 ही बेरीज मिळते। यावरून आपल्या असे लक्षात येते की संख्यांचा क्रम बदलला तरी बेरीज तीच येते। मुलांनो, आता आपण 3 अंकी संख्येची काही उदाहरणे पाहूयात। 3 अंकी संख्येची बेरीज करताना आपण एकक, दशक, शतक अशी घरे मांडून घेणार आहोत। 235 अधिक 2 ही संख्या आपल्याला एककाच्या घरात 5, दशकाच्या घरात 3, शतक 2 अधिक 2 एकक बरोबर 5 अधिक 2, 5 मध्ये 2 मिळवले असता 7, 3 आहे तसाच खाली, 2 2च्या खाली एकही संख्या नाही, म्हणून 2 तसाच खाली आपल्याला 237 ही संख्या मिळते, म्हणजेच 335 अधिक 2 यांची बेरीज 237 येते। मुलांनो, आता आपण आणखीन एक उदाहरण पाहूया। 404 प्लस 65। 4 एककाच्या घरात, 0 दशकाच्या घरात आणि 4 शतक, 5 एकक एककाच्या खाली आणि 6 दशक दशकाच्या खाली, त्यांची आपण बेरीज करणार आहोत। 4 अधिक 5 बेरीज केली असता 9 हा अंक मिळतो। 0 अधिक 6 बरोबर 6, 4 4, 469 म्हणजेच 404 अधिक 65 यांची बेरीज केली असता 469 येते। चला, आता आपण आणखीन एक उदाहरण पाहू। 513 अधिक 365। 513 एकक, दशक, शतक मध्ये मांडून घेतले आहेत, तसेच 365 ही संख्या सुद्धा आपण एकक, दशक, शतक याप्रमाणे मांडली आहे। आता 3 अधिक 5 बरोबर 8, तसेच 1
अधिक 6 बरोबर 7 आणि 5 अधिक 3 बरोबर 8 म्हणजेच 513 अधिक 365 बरोबर 878 अशी बेरीज येते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण विविध उदाहरणाच्या माध्यमातून बेरीज कशी करायची ते पाहिले आहे. पाठ्यपुस्तकात अजूनही काही उदाहरणे आहेत, ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.